नमस्कार मित्रांनो. मिथुन राशीचा पती आणि तुळ राशीची पत्नी समजा वैवाहिक सहजीवनामध्ये असतील, तर त्या दोघांमध्ये घटस्फोट किंवा डिवोर्स होण्याची कारणं नेमकी कोणत्या प्रकारची असू शकतील? अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या लक्षात घेणं आवश्यक आहेत? दोघांचं विवाहाप्रती त्यांच्या आशा अपेक्षा नेमक्या कशा प्रकारच्या असतात? त्याचप्रमाणे दोघांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, विचार करण्याची पद्धत नेमकी कशी असते? सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे घटस्फोट किंवा डिवोर्स ही जी आहे ती काही घटना नाही की जी एका दिवसामध्ये घडून येऊ शकेल. त्याकरता आधी बऱ्याचशा गोष्टी आपल्या मनात आलेल्या असतात, बऱ्याचशा गोष्टींची जुळवाजुळव झालेली असते. त्यानंतर एवढा मोठा डिसिजन हा पती किंवा पत्नीकडून घेतला जाऊ शकतो. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं तो म्हणजे स्वभाव. तुमचं जे वैवाहिक जीवन आहे हे महत्त्वाचं म्हणजे स्वभावावरती जास्त अवलंबून असतं. जर तुम्हाला समोरच्या व्यक्तीचा स्वभाव आणि तुमचा स्वभाव जर का तुम्हाला ठाऊक असेल, तर साधारणतः कुठलंही भांडण झालं किंवा काही झालं हस्तक्षेप, तर ते कुठपर्यंत लांबवायचं की कुठपर्यंत ताणायचं हे आपल्याला ठाऊक असतं. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एकमेकांचं व्यक्तिमत्व जाणून घेणं गरजेचं राहील. इथे सुरुवातीला आपण चर्चा करू मिथुन राशीचे जे पुरुष आहेत किंवा पती आहेत त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. मिथुन राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये तृतीय स्थानामध्ये येणारी ही रास आहे, पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो बुध आहे. या राशीचं जे तत्व आहे ते वायू तत्व आहे आणि ही जी रास आहे ही द्विस्वभावाची रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की मिथुन राशीच्या पुरुषांमध्ये किंवा पतीमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचं संवाद कौशल्य. समोरच्या व्यक्तीला बोलतं करायचं, समोरच्या व्यक्तीला ज्या विषयामध्ये रस आहे, रुची आहे त्या विषयांबद्दल बोलायचं. ही जी किल्ली आहे ती मिथुन राशीच्या पुरुषांना चांगलीच ठाऊक असते. म्हणजे इतरांना बोलतं कसं करायचं, त्याला आपलंसं कसं करायचं आणि वाणीवरती याचं जे कमांड असते, जी पकड असते ती अतिशय चांगली असते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते संवाद करताना समोरच्यालाही वेळ देतात व्यक्त होण्याचा. आणि आपलं जर का समोरचा व्यक्ती ऐकत असेल तर साहजिकच संवाद हा सुसंवादामध्ये बदलतो. तो हा जो भाग आहे हा भाग मिथुन राशीच्या पुरुषांना अतिशय चांगल्या प्रकारे ठाऊक असतं. आणि त्याबरोबर हसत बोलणं, एखादा मुद्दा सहज सोप्या सरळ पद्धतीने मांडणं याची हातोटी साधारणतः मिथुन राशीचे जे पुरुष किंवा पती आहेत त्यांना अतिशय चांगल्या प्रकारचे ठाऊक असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुळातच थोडेसे चिकित्सक चौकस असतात लहानपणापासून. यांच्याकडे प्रश्न खूप असतात आणि ज्यांच्याकडे प्रश्न खूप असतात ती त्याची उत्तरंसुद्धा मिळवतात आणि त्या संदर्भातली माहितीही त्यांना जास्त ठाऊक असते. म्हणूनच मिथुन राशीचे जे पुरुष आहेत त्यांना जवळजवळ सगळ्या विषयावरची माहिती असते. जरी वरवरची असली तरी माहीत असतं. त्यामुळे कुठल्याही विषयावरती सहजपणे बोलणं हे मिथुन राशीच्या पुरुषांना अगदी सहजपणे जमतं. याच्या जोडीला त्यांचं राहणीमान सुव्यवस्थित, नीटनेटकं, आपटेपणी, कधी कधी आधुनिक फॅशन ही यांच्या राहणीमानामध्ये दिसते. अर्थात ही आधुनिक फॅशन फार काही ठळक नसते, परंतु सोबर असते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिथुन राशीच्या पुरुषांमध्ये अस्थिरता हीच काय ती स्थिर असते. आता ही जी अस्थिरता आहे ही अस्थिरता त्यांच्या वागण्या, बोलण्यात, विचारामध्ये, जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये अगदी राहणीमानापासून सगळ्या गोष्टीमध्ये दिसू शकते. म्हणजेच एखादं राहणीमान त्यांना जर का आत्ता पसंत येत असेल तर आणखीन 1-2 वर्षांनी त्यांच्या राहणीमानामध्ये पूर्णपणे तुम्हाला बदल झालेला दिसून येईल आणि त्याची योग्य ती कारणं सुद्धा ते देतील. तर अशा प्रकारचं साधारण व्यक्तिमत्व असतं मिथुन राशीच्या पुरुषांचं. अगदी साध्या सोप्या सरळ शब्दात सांगायचं झालं तर जशी लहान मुलं असतात ती थोडीशी निरागस असतात, आपल्या मतावर ते ठाम नसतात, त्यांची मतं कायम बदलत असतात आणि अनुभवाने शहाणी होणारी असतात. हा जो भाग आहे हा भाग मिथुन राशींच्या पुरुषांमध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतात. जर का तुम्हाला त्याचं व्यक्तिमत्व समजलं तर ह्या ज्या पुरुषांबरोबर तुम्हाला इंटरॅक्ट करणं थोडंसं सोपं जाईल. महत्त्वाचं म्हणजे फार काय सिरियसनेस यांच्यामध्ये दिसून येत नाही. हॅपी गो लकी ज्याला आपण म्हणतो तो भाग मिथुन राशीच्या पुरुषांमध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतो. म्हणजे आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदित राहणं, जीवनाकडून खूप काही मोठ्या आशा अपेक्षा यांच्या नसतात. ही गोष्ट खूप चांगली आहे. त्याच्यामुळे दुसरी महत्त्वाची गोष्ट यांच्यामध्ये असणारी आकलनशक्ती आणि ग्रहणशक्ती. यांच्याकडे भाषेचा जी पकड असते ती खूप चांगली असते आणि ज्ञान खूप चांगल्या प्रकारे असते. त्याच्यामुळे सुसंवाद साधणं ह्यांना सोपं जातं. 2-3 गोष्टी आहेत तिकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. खास करून मिथुन राशीचे जे पुरुष असतात यांना स्वतः थोडंसं निर्णय क्षमता यांच्यामध्ये थोडीशी कमी असते. म्हणजे एखाद्या गोष्टीत निर्णय घ्यायचा की नाही या द्विधा अवस्थेमध्ये असतात आणि बऱ्याच वेळेस निर्णय घेत नाही किंवा निर्णय घेतला जात नाही आणि यामुळे जीवनातल्या चांगल्या संधीसुद्धा गमावून बसण्याची शक्यता यांच्यामध्ये थोडी जास्त असते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स. ह्याला आत्ता आपण जसं म्हटलं की सेल्फ कॉन्फिडन्सवरती काम करणं गरजेचं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिजिकल फिटनेस. लक्षात घ्या मिथुन राशीच्या ज्या व्यक्ती असतात
थोडंसं शारीरिक श्रमाचे कामं पसंत करत नाही. म्हणजे शारीरिक श्रम केले तर लवकर थकून जातात, मलूल होतात. मात्र बौद्धिक यांचं खूप चांगलं असं. अर्थात त्यांना स्वतःच्या फिजिकल फिटनेसवरती लक्ष देणं गरजेचं राहील. कारण पुढे जाऊन म्हणजे ज्यावेळेस त्यांचं करिअर असतं त्यावेळेस ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. खास करून पुरुष मंडळींना त्यांचं शारीरिक फिटनेस राखणं हे थोडंसं गरजेचं राहील. बाकी जर का पाहिलं तर पुरुष म्हणजे मिथुन राशीचे जे पुरुष आहे हे जीवनामध्ये अगदी व्यवस्थितपणे पुढे जाऊ शकतात. थोडंसं बिनधास्तपणा वृत्तीमध्ये आणायला हवा, रिस्क घेण्याची तयारी आणायला हवी, ज्याला आपण डिसिजन पॉवर आहे ती आणायला हवी. आणि याच्या मुळातच दडला आहे तो म्हणजे कॉन्फिडन्स. जर का तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स अगदी व्यवस्थितपणे आला तर बाकीच्या सगळ्या गोष्टी सहजपणे येऊ शकतील. साधारणतः मिथुन राशीमध्ये एकंदरीत 3 नक्षत्र आहेत: मृग, आद्रा आणि पुनर्वसू. पैकी मृग नक्षत्राचे जे पुरुष असतात हे ज्ञानी असतात. म्हणजे बुकवर्म ज्याला आपण म्हणतो, म्हणजे पुस्तकं वाचण्याची यांना जबरदस्त आवड असतं आणि त्यालेखी त्यांचं ज्ञानही खूप चांगलं असतं. कुठल्याही विषयावरती जर का डिसिजन घ्यायचा तर सांगोपांग विचार करून डिसिजन घेतील, सर्व बाजूंनी विचार करून डिसिजन घेतील आणि जो काही डिसिजन घेतील त्याच्यात ते ठाम राहतील. ही गोष्ट यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची दिसून येतील. परंतु जबरदस्त अलर्ट असतं. मुळातच होतं काय की ज्यावेळेस तुम्ही जास्त विचार करायला लागता त्यावेळेस डिसिजनपर्यंत पोहोचणं थोडंसं कठीण होतं आणि डिसिजन घ्यायला वेळ लागू शकतो. आणि ज्यावेळेस डिसिजन घ्यायला वेळ लागतो त्यावेळेस तुमचा डिसिजन निगेटिव्ह होण्याची शक्यता जास्त असते. खास करून मृग नक्षत्राचे जे पुरुष आहेत त्यांनी या गोष्टीवरती लक्ष देणं थोडंसं गरजेचं आहे. बाकी जर का सांगायचं झालं, कम्युनिकेशन स्किल, दुसऱ्यांबरोबर ॲडजस्ट करणं, या सगळ्या गोष्टी चांगल्या असतात. थोडेसे घाबरट असतात. म्हणजे अर्थातच ज्यावेळेस तुम्ही जास्त विचार करता बिनधास्तपणा थोडासा कमी होतो आणि मग तुम्ही बाकीच्याच गोष्टींवरती जास्त विचार करता, निर्णयावरती पोहोचत नाहीत. या गोष्टी थोडंसं काम करणं गरजेचं आहे. अलर्ट असतात, ज्ञानी असतात, त्यांचं व्यक्तिमत्व तसं चांगलं असतं, ॲडजस्ट करणारं सुद्धा असतात. आद्रा नक्षत्राचे जे पुरुष आहेत त्यांच्यामध्ये थोडंसं कधी कधी ॲरोगन्सी ही जास्त येऊ शकते, किंवा ज्याला आपण थोडासा लेझिनेस वाला जो भाग म्हणतो हा थोडासा जास्त असतो. म्हणजे बघू करू हा जो भाग आहे हा भाग यांच्यामध्ये थोडासा जास्त येऊ शकतो. त्याचा परिणाम तुमच्या वैयक्तिक जीवनावरती किंवा खास करून करिअरवर होण्याची शक्यता थोडी जास्त असते. परंतु बौद्धिक क्षमता अतिशय चांगली असते. पुनर्वसू नक्षत्राचे जे पुरुष असतात, अर्थात पुनर्वसू नक्षत्राचे पहिले जे 3 चरण आहेत हे मिथुन राशीमध्ये येतात. आणि पुनर्वसू नक्षत्राबद्दल सांगायचं झालं तर थोड्याशा डिपेंडंट या व्यक्ती असतात. म्हणजे दुसऱ्यावरती थोड्याशा अवलंबून राहणारे असतात. स्वतःचे डिसिजन घेणं यांना जमत नाही. पण तो हृदयाचे खूप साफसुथरे असतात, ट्रान्सपरन्स असतात, पारदर्शी असतात. कुठलाही निर्णय घ्यायचा तर दुसऱ्याला विचारूनच हे निर्णय घेतात. ही गोष्ट थोडीशी वेगळी आहे पुरुषांमध्ये, परंतु यांच्यामध्ये ती दिसून येते. हृदयाचे खूप चांगले असतात, देवभोळे असतात, धार्मिक आध्यात्मिक भाव यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. सरळ सरळ वागायचं, कोणाच्या वाकड्यात जायचं नाही. आपण कोणाचा वाकडा वेगळा विचार करायचा नाही. तो हा जो भाग आहे हा भाग मिथुन राशीच्या पुरुषांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतो. पण इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे की मिथुन राशीचे जे पुरुष आहेत त्यांच्या बाबतीमध्ये थोडंसं लक फॅक्टर ज्याला आपण म्हणतो, म्हणजे नशिबाची जी साथ आहे ही नशिबाची साथ मिथुन राशीच्या पुरुषांना अतिशय चांगल्या प्रकारचे असतं. त्याच्यामुळे जीवनामध्ये व्यवस्थितपणे सेटल होतात. यांना फिरायला वगैरे जास्त आवडतं. आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल की मिथुन राशीचे जे पुरुष आहेत त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन नेमका कशा प्रकारचा असतो. आता थोडं चर्चा करू की तुळ राशीची जी स्त्री आहे यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. तुळ राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 7व्या स्थानात येणारी ही रास आहे, पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे. या राशीचं जे तत्व आहे ते वायू तत्व आहे आणि चर स्वरूपाची रास आहे. लक्षात घ्या, तुळ राशीची जी स्त्री आहे ही स्त्री स्वतःचं स्टेटस घेऊन चालणारी आहे, म्हणजे स्वतःचा आब राखणारी आहे. यांच्यामध्ये कधी कधी थोडासा इगो आहे की काय असं वाटू शकलं, पण तो इगो नसतो, तो कॉन्फिडन्स असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं राहणीमान. अर्थात स्त्रियांचं राहणीमान हे अतिशय चांगलं असतं. आणि तुळ राशीच्या स्त्रीबद्दल तर गोष्ट थोडीशी वेगळीच असते. म्हणजे यांची आवड निवड, रंगाबद्दलचं ज्ञान आणि फॅशन कशा प्रकारे कॅरी करायची आहे ती तुळ राशीच्या स्त्रियांना अतिशय चांगल्या प्रकारे ठाऊक असते. आणि जरी फॅशन चांगली केली तरी सोबर फॅशन करणं, म्हणजे ती जी फॅशन असते ती डोळ्यांना भावते, नजरेत भरते. हा जो भाग आहे हा भाग तुळ राशीच्या स्त्रियांना अतिशय चांगल्या प्रकारे जमतो. त्याच्याच बरोबर त्यांची जी वाणी असते ही सुद्धा व्यवस्थित, नीटनेटके, टापटीप, थोडीशी चोख वाणी असते. म्हणजे अघळ पगळ बोलत बसायचं, उडा ठेवलेला नळाप्रमाणे वाहत राहायचं हा भाग तुळ राशीच्या स्त्रियांमध्ये दिसून येत नाही. म्हणजे स्त्री असून सुद्धा भरपूर काय बोलणं, बरंच काय शेअर करणं हा भाग दिसत नाही. जे काय बोलतील ते व्यवस्थित बोलतील, नीटनेटकं बोलतील, दुसऱ्याला समजेल उमजेल असं बोलतील. आणि एक गोष्ट खूप महत्त्वाची असते, लक्षात घ्या, तुळ राशीची जी स्त्री आहे यांचं बौद्धिक अतिशय चांगलं असतं. मुळातच थोडंसं जास्त एखाद्या विषयामध्ये जास्त खोलात जाऊन विचार करणं आणि त्या संदर्भातले आपली मतं मांडणं हे यांना आवडतं. समोरच्या व्यक्तीबरोबर सुद्धा थोडंसं बोलणं,
त्याची जी विचारांची फ्रिक्वेन्सी आहे तिथपर्यंत जाऊन बोलायचं. म्हणजे समोरच्या व्यक्तीला अजिबात वाटायला नको की हा थोडासा जास्त बुद्धिमान आहे किंवा आपलं जे बौद्धिक आहे ते समोरच्या व्यक्तीवरती लादणं, हा भाग तुळ राशीच्या स्त्रीमध्ये दिसून येत नाही, जो की खूप चांगले आहे. परंतु त्यांच्या एकंदरीत वागण्या बोलण्यावरून तुम्हाला असं कदाचित वाटू शकेल, कारण थोडेसे मितभाषी असतात की यांच्यामध्ये इगो आहे. इगो वगैरे काय नसतो, परंतु त्यांचा स्वभावच तसा असतो. उगाच जास्त काही अगळ-पगळ बोलणं यांना तसं आवडत नाही. ग्रास्पिंग, आकलनशक्ती, ग्रहणशक्ती अतिशय चांगली असते. दुनियादारी यांना खूप चांगल्या प्रकारे ठाऊक असते. म्हणजे अनुभवांनी हे माणसं या ज्या स्त्रिया त्या शहाण्या होणार असतात. कम्युनिकेशन स्किल यांचं खूप चांगलं असतं. मुळातच काम करण्याची जबरदस्त ताकद यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारची दिसून येते, जी की खूप चांगली आणि महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीवनामध्ये खूप पुढे जातात. यांची जी स्वप्न असतात ती थोडीशी मोठी असतात. लॅविश लाईफस्टाईल किंवा अधिभौतिक सुखाचं आकर्षण यांच्याकडे जास्त असतं आणि हे गोल ओरिएंटेड असतात. म्हणजे जीवनाचं यांच्याकडे ध्येय असतं आणि त्या ध्येय पूर्ण करण्यासाठी संपूर्ण समर्पणाची भावना यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची दिसून येते. लीडरशिप यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची दिसून येते. अर्थातच या राशीच्या ज्या स्त्रिया आहेत यांच्याकडे फक्त स्त्री म्हणून पाहू नका. यांच्यामध्ये कर्तृत्वाची जी भावना असते ती सुद्धा खूपच चांगल्या प्रकारची असते. एकंदरीत तुळ राशीच्या ज्या स्त्रिया असतात, ही जरी स्त्री आपल्याला वाटली तरी त्यामध्ये पुरुष तत्व जे आहे याचा भाग तुम्हाला दिसू शकतो. नृत्यनाट्य कला, चित्रपट, संगीत यांचं आकर्षण असतं आणि ते हेल्दी असतं. कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या कलेची आवड किंवा त्यामध्ये पारंगतता यांच्यामध्ये आलेली असते किंवा येते सुद्धा. ही गोष्ट सुद्धा यांच्यामध्ये थोडीशी स्पेशल असते. एकंदरीत तुळ राशीमध्ये एकूण 3 नक्षत्र आहेत: चित्रा, स्वाती आणि विशाखा. चित्रा नक्षत्राचे जे शेवटचे 2 चरण आहेत हे तुळ राशीमध्ये येतात आणि हे ज्या चित्रा नक्षत्राच्या स्त्रिया असतात ह्या अक्षरशः चित्राप्रमाणे दिसायला सुंदर असतात. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरून तुम्हाला त्यांचा वयाचा अंदाज येणार नाही. ही गोष्ट खूप स्पेशल आहे चित्रा नक्षत्रामध्ये. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांची आकलनशक्ती, ग्रहणशक्ती सुद्धा चांगली असते. इथे एकच गोष्ट आहे, तिखट असा स्वभावली. म्हणजे एखादी गोष्ट त्यांना पटली नाही की झटकन बोलली ती कधी त्यांची वाणी सुद्धा तिखट होऊ शकेल. स्वाती नक्षत्र आहे यांच्यामध्ये थोडीशी ट्रान्सपरन्सी खूप चांगली असते आणि ह्यांच्यामध्ये माणुसकीचा भाव सुद्धा खूप चांगला असते. आकलनशक्ती, ग्रहणशक्ती खूप चांगली असते. थोडंसं सायंटिफिकली विचार करणारे असतात, म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन असतो, परंतु वैज्ञानिक यांचा दृष्टिकोन बोचरा मात्र नसतो. म्हणजे देवहुळेपणा किंवा एखादी गोष्ट दुसऱ्यांनी सांगितली आहे म्हणून ते आपण बाबा वाक्यम प्रमाणम या युक्तीप्रमाणे त्याचा पाठपुरावा करणं, हा भाग स्वाती नक्षत्रामध्ये दिसणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्याचा अपमान वगैरे करणं, म्हणजे दुसरा एखादा चुकला असेल, कमी बुद्धीचा असेल, त्याचे निर्णय चुकले असेल, पटकन अपमान करणं, हा भाग स्वाती नक्षत्रामध्ये दिसून येत नाही. तर एखादी गोष्ट एखाद्याला समजावून सांगणं, तो का चुकला आहे, कशामुळे चुकला आहे, हे नीट समजावून घेण्याची जी वृत्ती आहे ही स्वाती नक्षत्राच्या स्त्रीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येते. तिसरं जे नक्षत्र आहे ते विशाखा. विशाखा नक्षत्राची बात काही वेगळीच आहे. विशाखा नक्षत्राचे पहिले जे 3 चरण आहेत हे तुळ नक्षत्रामध्ये दिसून येतात. अर्थात विशाखा नक्षत्र आहे याचं नावच आहे विशाखा, म्हणजेच शाखा तोडणं किंवा शाखा बाजूला करणं. म्हणजे ह्याच्या वाणीमध्ये बऱ्याच वेळा हा भाग दिसून येतो. पटकन एखादा असा शब्द बोलून जातात की जेणेकरून समोरचा जो व्यक्ती आहे तो पूर्णपणे दुखावला जातो आणि मग प्याच्या कुणं कठीण होऊन बसतं. तर हा भाग यांच्यामध्ये दिसून येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विशाखा नक्षत्राच्या स्त्रिया असतात यांना अगदी जवळचा त्यांचा कोण रिलेटिव्ह असेल किंवा जवळचा व्यक्ती आहे तो तोडला जाणं किंवा दूर जाणं, हा भाग यांच्या जीवनामध्ये कधी ना कधी त्यांना अनुभवास येतो. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या वाणीवरती लक्ष देणं गरजेचं राहील. वाणी यांची कधी कधी तिखट होऊ शकते किंवा जास्त तिखट जाणवू शकते. या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. एकंदरीतच समजलेलं असेल की जी तुळ राशीची स्त्री आहे ही कशा प्रकारची. लक्षात घ्या, तुळ जी रास आहे ही अगदी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सप्तम स्थानामध्ये येते. सप्तम स्थान हे आपल्या भिन्न लिंग व्यक्तिप्रतीचं जे स्थान आहे, या स्थानामध्ये तुळ रास येत असल्या कारणामुळे तुळ राशीमध्ये भिन्न लिंग व्यक्तिप्रतीचे आकर्षण आहे, कामभावना आहेत, या थोड्याशा जास्त दिसून येतात इतर राशीच्या जर का तुम्ही तुलना केली. ही गोष्ट सुद्धा तुळ राशीच्या स्त्रीमध्ये चांगली हेल्दी असते. जसं आपण चर्चा करतो आहोत की मिथुन राशीचा पती आणि तुळ राशीची स्त्री समजा वैवाहिक जीवनामध्ये असेल. लक्षात घ्या, दोन्हीच्या राशी आहेत, या दोन्ही राशी त्रिकोणी योगामध्ये येणारे रास आहेत किंवा नवपंचम योगामध्ये येणाऱ्या राशी आहेत. तर यांच्या आवडीनिवडी, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, एकंदरीत त्यांचे विचार याच्यामध्ये बरीचशी समानता दिसून येते. तरीसुद्धा डिव्होर्स होण्याची संभावना सुद्धा जास्त असू शकेल, कारण मुळात काही मुद्दे आहेत ते थोडेसे वेगळे आहेत. जसं की मिथुन राशीचे जे पुरुष आहेत यांना बोलायला खूप आवडतं, श्रवण करायला खूप आवडतं, कम्युनिकेशन करायला खूप आवडतं, फिरायला खूप आवडतं. हा जो भाग आहे बाब तुळ राशीच्या स्त्रीमध्ये दिसून येते. ते नेमकं बोलतील, मोजके बोलतील, वायफळ बोलणं त्यांना तसं आवडत नाही किंवा जमत नाही.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खर्च करण्याची जी वृत्ती आहे ती मिथुन राशीच्या व्यक्तीमध्ये थोडीशी जास्त असते, तुळ राशीच्या स्त्रीमध्ये पण असते. परंतु तिला माहिती असतं, लक्षात घ्या, तुळ राशीच्या जी स्त्री आहे तिला आपल्या मर्यादा ठाऊक असतात. ज्या व्यक्तीला स्वतःच्या मर्यादा ठाऊक आहेत तो जीवनामध्ये खूप पुढे जाऊ शकतो. अर्थात तुळ राशीचं जे चिन्ह आहे तेच आहे तराजू, समतोलत्व राखणारी ही रास आहे. आणि हा भाग त्यांच्या प्रत्येक वागणुकीत, बोलण्या दिसून अस्थिरता हा मुळात भाग जो आहे तो मिथुन राशीमध्ये जास्त दिसून येतो. त्यामुळे गोष्टी कुठेतरी जाऊन क्लॅश होऊ शकतात किंवा क्लॅश होताना दिसतात. या गोष्टीचे लक्ष देणं थोडंसं गरजेचं राहील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लैंगिकतेसंदर्भात लक्षात घ्या, वैवाहिक जीवनामध्ये लैंगिक जीवन हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. मिथुन राशीचे जे पुरुष आहेत ते लैंगिक जीवनात ते बोलतील भरपूर, माहिती सुद्धा भरपूर असेल, परंतु प्रत्यक्ष कृती करताना या व्यक्ती थोड्याशा कमी पडू शकतात. सुरुवातीला जसं सांगितलं की तुळ राशीच्या स्त्रियांमध्ये लैंगिकतेचं जे आकर्षण असतं हे थोडंसं हेल्दी असतं किंवा जबरदस्त असतं. अर्थात याकरता तुमच्या कुंडलीमध्ये शुक्र जो ग्रह आहे हा सुद्धा महत्त्वाचा ठरतो की जो कोणत्या राशी नक्षत्रात आहे त्यावरून याबद्दलचं जास्त सांगता येऊ शकेल. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजा दोघांमध्ये विश्वासाची कमी असेल किंवा आरोप प्रत्यारोप होत असतील तर ही गोष्टी थोड्याशा टोकाच्या होऊ शकतात. इथे मिथुन राशीचे जे पुरुष असतात हे ॲडजस्ट करायला तयार असतात, फ्लेक्झिबिलिटी यांच्यामध्ये असते. ही गोष्ट तुळ राशीच्या स्त्रीमध्ये असणं थोडंसं कठीण असतं. आता या गोष्टीमुळे सुद्धा ज्या गोष्टी आहेत त्या डिवोर्सपर्यंत पोहोचू शकतात. ही गोष्ट महत्त्वाची आहे. संतती सुखाबद्दलचं थोडं लक्ष देणं गरजेचं. समजा संतती सुख नसेल तरीसुद्धा घटस्फोट वगैरे होण्याची शक्यता जास्त असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दोघांच्या सहजीवनामध्ये जर काय कुठल्या तिसऱ्या व्यक्तीने हस्तक्षेप केला, खास करून घरातल्या वडीलधाऱ्या व्यक्तीने हस्तक्षेप केला, तर तो हस्तक्षेप तुळ राशीची स्त्री कधीही सहन करणार नाही. कारण त्यांना स्वातंत्र्य हवं असतं आणि तसं थोडा हट्टीपणा सुद्धा यांच्या एकत्रित व्यक्तिमत्वात दिसून येतो. अर्थात या जे सगळे मुद्दे, या सगळ्यांच्या मुद्द्यांच्या संदर्भामध्ये जर का तुम्ही ॲडजस्ट केलं, एकमेकांना समजून घेतलं, तर मात्र गोष्टी तुमच्यासाठी सोप्या होतील. तर मग तुमच्यामध्ये घटस्फोट किंवा डिवोर्स होण्याची जी संभावना आहे ही बऱ्याच प्रमाणात कमी होईल किंवा नाहीशी होऊन जाईल. या व्यतिरिक्त जर काही प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन किंवा वैवाहिक सहजीवनात येत असतील तर अर्थातच तुमची जी कुंडली आहे ती पाहणं थोडंसं गरजेचं ठरतं. आत्तापर्यंत जी काय आपण चर्चा केली ती फक्त आणि फक्त चंद्र राशीवरून केली. प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्र राशी म्हणजे चंद्र व्यतिरिक्त सुद्धा बाकी ग्रह इतर राशी नक्षत्रात असू शकतात. त्याचे प्रभाव, परिणाम वेगवेगळे असू शकतात. ते कोणते आहेत, कशा प्रकारचे आहेत, कुंडली बघून त्याद्वारे जास्त डिटेलमध्ये सांगता येऊ शकेल. तर मित्रांनो, हे होतं मिथुन राशीचे पुरुष आणि तुळ राशीचे स्त्री वैवाहिक सहजीवनात असतील तर त्या दोघांमध्ये घटस्फोट किंवा डिवोर्स होण्याची संभावना कारण नेमकी कोणती असेल आणि कशा प्रकारे ते टाळता येऊ शकतील या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.